मग यामध्ये क्वेश्चन नंबर किती आहे तो बघा, बी. एक्सपांड द थीम म्हणलेलं आपल्याला दिलेलं जे वाक्य असतं किंवा जे सेंटेन्स असतं ते तुम्ही एक्सपांड करू शकता. किंवा इथं काय सांगितलं तुम्हाला, दोन गोष्टी आहेत बघा, B1 आणि B2. B1 आणि B2. आता B1 काय, न्यूज रिपोर्ट आहे यामध्ये बघा. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स. हेवी रेनफॉल, आता ही हेडलाईन आहे बघा. हेवी रेनफॉल, मुसळधार पावसामुळं मराठवाड्या जो एरिया आहे त्या एरियामध्ये भरपूर शहर येतात, डिस्ट्रिक्ट येतात, जिल्हे येतात. मग त्या जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे, भरपूर त्रास झालेला आहे. मग पहिला आपल्याला हेडलाईन टाकायची आहे. हेडलाईन हीच असते. डेटलाईन, डेट वगैरे लिहायची. इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवातीला काहीतरी थोडी माहिती सांगायची, आणि एक पॅराग्राफ लिहायचं. असं 4 भागामध्ये या न्यूज रिपोर्ट आहे. मग पहिल्यांदा आपण काय टाकले, हेडलाईन टाकली बघा, तीच आहे. हेवी रेनफॉल डिस्टर्ब्स द नॉर्मल लाईफ इन मराठवाडा. ह्याला काय पाठ करावं लागणार आहे का, हीच उचलून आहे तसं इथं टाकायचं. अर्धा मार्क मिळाला आपल्याला. नंतर काय लिहायचं आहे, एका व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, ठिकाण लिहायचं आणि दिनांक लिहायची. काय करायचं, दिनांक लिहायची. आता पुढं, ऑन सॅटरडे द हेवी रेन इन अनडेटेड रेल्वे लाईन्स अँड रोड्स इन 3 सराउंडिंग डिस्ट्रिक्ट्स ऑफ मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि जिल्हा पाहिजे होता, अँड डिस्टर्बटेड. आता ह्यामध्ये काय सांगितलंय बघा, शनिवारी भरपूर मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे तीन ठिकाणी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, 4 ठिकाणी दिले ना, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, एक 4-5 ठिकाणी काय झालेलं आहे, त्या जिल्ह्यांना त्रास भरपूर झालेला आहे. आपण 4 झाले ना, 3 आहे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड. मुंबई नाही, ते मुंबईमधल्या डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्ट ऑफ मुंबई म्हणले ना. हा, पालघर, ठाणे आणि रायगड अँड डिस्टर्बटेड, आणि तिथला एरिया पूर्ण डिस्टर्ब झालाय. दिस हेवी रेनफॉल अफेक्ट्स ऑन मराठवाडा. आता ह्याचा इफेक्ट कुणावर झालेला आहे, या ठिकाणी सुद्धा झालेला आहे. द प्रॉब्लेम ऑफ वॉटर लॉगिंग ऑन रोड्स हॅज बीन रिपोर्टेड इन व्हेरियस एरियाज. आता भरपूर पाणी साठलेलं आहे, ही समस्या सर्व लोकांनी सांगितलेलं आहे. पीपल हॅव बीन अनएबल टू स्टेप आउट ऑफ देअर होम्स. काही लोक अडकून पडलेले आहेत घरात, ते घरातून बाहेर पडू शकत नाहीत. आणि काही लोक काय झालेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी घरापासून लांब दुसऱ्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत पावसामुळं. द ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, आता बघा, जी वाहतुकीची जी सुविधा आहे ती पूर्णपणे कॅन्सल केलेली आहे. आता कुठल्या कुठल्या सुविधा असणार बघा, रोडवर जाणाऱ्या सगळ्या वाहतूक, त्यामध्ये आणि कुठली वाहतूक असणार आहे सांगा, ट्रेन्स, रेल्वे, हे सगळं काय केलेलं आहे, स्टॉप केलेलं आहे. आता यामध्ये विच हॅज मेड पॅसेंजर्स अंडरगो मेजर इनकन्व्हिनियन्स, आणि त्यांच्यामुळं त्यांच्यात काय झालेलं आहे, इनकन्व्हिनियन्स म्हणजे त्यांची काय झालेली गैरसोय झालेली आहे. द स्कूल अँड कॉलेजेस हॅव डिक्लेअर्ड अ हॉलिडे फॉर 4 days. 4 दिवसाची सुट्टी दिलेली आहे. कुणाकुणाला, शाळा आणि कॉलेज. आणि ह्यामध्ये टेन्स कुठला वापरला हे पण लक्षात ठेवा. कोणता टेन्स वापरला यामध्ये, टेन्स आपण नंतर विचार करूया कुठे कुठे कुठला टेन्स वापरलाय. हॅव सजेस्टेड टू वर्क फ्रॉम होम, आणि जे ऑफिस आहे त्यातले जे कामगार आहेत त्यांना सांगितलेलं आहे की घरात बसून ऑफिसचं काम करा. द मेडिकल सर्व्हिसेस आर ऑल्सो हॅम्पर्ड. बघा, मेडिकल सुविधा सुद्धा काय झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे. द पीपल आर ऍडवाइज्ड टू स्टे फॉर द नेक्स्ट फ्यू डेज. तर स्टे होम पाहिजे होतं इथं, काय पाहिजे, स्टे होम, घरामध्येच थांबायला सांगितलेलं आहे पुढचे काही दिवस. अशा प्रकारे तुम्हाला पावसाबद्दलच माहिती लिहायची आहे. या एरियामध्ये पाऊस भरपूर पडलेला आहे, त्याने एरिया जर दिला असेल तर त्या एरियातली नावं पाहिजेत माहित आपल्याला. लक्षात आलं. आणि हे काय जनरल आहे सगळं. आता हे सगळ्या जिथं पण पाऊस होऊ दे ह्या गोष्टी येतात यावरचा, हे 2 पॅसेज. आणि जे आपण हे म्हणतो ना, काय ग्रॅमॅटिकली जे चुका काढतात ते बघा कुठे कुठे आपल्याला अडचण येणार आहे. इथं काय वापरलंय, सिंपल. इथं काय सिंपल पास्ट वापरलेला आहे, त्यामुळे काही अडचण नाही. इकडं हॅज बीन रिपोर्टेड, बघा इथं पॅसिव्ह वाईज मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. काय केलेलं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, पॅसिव्ह वाईज मध्ये कन्वर्ट केलेला आहे. इथं पण पॅसिव्ह वाईज आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि कुठं आहे बघा यामध्ये टेन्स, इथे एक दिलेलं आहे बघा,
कॅन्सल्ड इथं सिम्पल पास्ट वापरलेला आहे. परत इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. इथं सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे बघा. इथं आर हॅम्पर्ड असं दिलेलं आहे, याचा अर्थ प्रेझेंट टेन्स आहे, तो पॅसिव्ह वाईज मध्ये कन्वर्ट केलेला आहे. हे लक्षात ठेवा. मग इथं जी घटना आहे ती पास्ट टेन्स मध्ये आहे, लक्षात ठेवा. पास्ट टेन्स मध्ये आणि काय आहे सांगा, झालेली घटना आहे. मग कालच झालेली घटना आहे म्हणजे बऱ्याच वेळी काय वापरलाय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलाय बा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलेला आहे. सिम्पल पास्ट आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचा वापर जास्त केलेला आहे.